SST कला व वाणिज्य महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। हा आहे SST एडुपीडिया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मारुती पांढरे, सब्जेक्ट हिस्ट्री ऑफ एज्युकेशन। आज आपण शिक्षणाच्या इतिहासाची ओळख याविषयी त्या ठिकाणी माहिती जी आहे ती माहिती घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती होते। आपण जर आपल्या भारतीय शिक्षणाचा विचार केला तर आपण स्वातंत्र्यपूर्वचं शिक्षण आणि स्वातंत्र्योत्तर शिक्षण अशा प्रकारे शिक्षणाच्या इतिहासाचा आढावा जो आहे तो त्या ठिकाणी घेणार आहोत। प्राचीन काळामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वैदिक शिक्षण होतं। ते शिक्षण गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून दिलं जायचं। त्याचनंतर बौद्ध शिक्षण हे विहाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जायचं। तर मध्ययुगीन भारतामध्ये इस्लाम शिक्षण जे आहे ते मद्रसाच्या मार्फत त्या ठिकाणी दिलं जातं। तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षणाच्या विकासासाठी विविध आयोग किंवा कमिशन जे आहेत या कमिशनची आपल्याला नेमणूक जी आहे ती त्या ठिकाणी केलेली दिसून येते। आता आपण भारतातील शिक्षणातील विविध मुद्दे पाहूया। त्यामध्ये प्राचीन भारतीय शिक्षण, आपण जर प्राचीन भारतीय शिक्षण पाहिलं तर त्यालाच त्या ठिकाणी वैदिक शिक्षण असं म्हटलं जातं। या वैदिक शिक्षण जे आहे ते गुरुकुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षण जे आहे ते दिलं जायचं। जो शिष्य आहे तो त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचा। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेद जे आहेत ते वेद त्या ठिकाणी शिकवले जायचे। नंतर यामध्येच ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना देखील त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरित जे आहे ते आपल्याला केलेलं दिसून येतं। परंतु वैदिकोत्तर काळामध्ये आपल्याला जी जात व्यवस्था आहे ही जात व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते आणि त्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये स्त्री शिक्षणामध्ये बंदी घातलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहूया, बौद्ध शिक्षण व्यवस्था। बौद्ध शिक्षण व्यवस्था जे आहे हे शिक्षण त्या ठिकाणी विहाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जातं। त्यासाठी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जेवणाची सोय, राहण्याची सोय, त्याचबरोबर विविध असा अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याला शिकवलेला दिसून येतो। तसेच बौद्ध धर्माचा जो त्रिपिटक हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं देखील त्या ठिकाणी शिकवण जी आहे ती यामध्ये आपल्याला दिलेली दिसून येते। त्यानंतर आहे इस्लाम शिक्षण। हे शिक्षण मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला दिलेलं दिसून येतं। यामध्ये जे प्राथमिक शिक्षण आहे, प्रायमरी एज्युकेशन, हे मक्तामध्ये दिलं जातं। तर जे उच्च शिक्षण आहे, हायर एज्युकेशन, हे मद्रसाच्या मार्फत त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसून येतं। त्याशिवाय जे शासनाचे काही विषय जे आहेत त्याचा अभ्यासक्रम देखील शिकवलेला आपल्याला दिसून येतो। या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्ये एक विशिष्ट असा संबंध जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी किंवा नातं जे आहे ते असलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर आहे भारतीय शिक्षण आणि शैक्षणिक प्रगती। जर आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये पाहिलं तर भारतामध्ये शिक्षणाचा विकास करण्यासाठी विशेष असं महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसून येतं। त्यासाठी वेगवेगळी कमिशन किंवा आयोग जे आहेत त्या आयोगाची नेमणूक केलेली आहे। त्यामध्ये प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल किंवा विद्यापीठीय शिक्षण असेल, या सर्व शिक्षण कशा पद्धतीने असायला हवं त्याच्याविषयी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारस ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आयोगाने दिलेल्या दिसून येतात। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे शिक्षणाबाबत विविध आयोग आणि धोरणं। आपल्या भारतामध्ये शिक्षण जे आहे या शिक्षणाचा विकास करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कमिशन जी आहेत ही कमिशन त्या ठिकाणी नेमलेली दिसून येतात। त्यामध्ये सुरुवातीचा कालखंड जर आपण पाहिला तर 1948-49 ला विद्यापीठ आयोग किंवा त्यालाच राधाकृष्णन आयोग असं म्हटलं जातं। तर माध्यमिक शिक्षणाचा विकास होण्यासाठी 1952-53 ला त्या ठिकाणी मुदलियार आयोग किंवा त्यालाच माध्यमिक शिक्षण आयोग असं म्हटलं जातं। या आयोगाने माध्यमिक शिक्षण कशा प्रकारे असायला हवं, माध्यमिक शिक्षणामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विषय असायला हवेत, त्याचं मूल्यमापन कशा प्रकारचं करायला हवेत याच्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी विविध शिफारस ज्या आहेत
त्या शिफारशी दिलेल्या दिसून येतात. त्यानंतर 1964-66 जे आयोग आहे त्यालाच भारतीय शिक्षण आयोग म्हटलं जातं किंवा त्या ठिकाणी कोठारी आयोग म्हटलं जातं, कारण या आयोगामुळेच भारतामध्ये एक शिक्षणामध्ये एक वाक्यता जे आहे ते आपल्याला आलेले दिसून येते. याच्या मार्फत त्रिभाषा सूत्र जे आहे, मग त्या ठिकाणी कोणत्याही आपण राज्यामध्ये गेलं किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये गेलं तर त्या ठिकाणी त्रिभाषा सूत्र जे आहे या त्रिभाषा सूत्राचा वापर त्या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. त्यामध्ये पहिली जी भाषा आहे ती प्रादेशिक भाषा, दुसरी राष्ट्रीय भाषा आणि तिसरी आंतरराष्ट्रीय भाषा त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते किंवा तिलाच आपण प्रशासकीय भाषा असं म्हणतो. त्यानंतर 1986 ला आपलं त्या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते धोरण त्या ठिकाणी जाहीर झालं आणि त्यामध्ये आपल्या देशामधील प्रत्येक भागांपर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोचायला हवे यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारसी ज्या आहेत त्या 1986चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला केलेल्या दिसून येतात. त्यानंतर 1990 ला राममूर्ती पुनर्वलोकन समिती जी आहे त्या समितीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या होत्या त्या त्रुटी कमी करून त्या ठिकाणी शिक्षणाचं जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे किंवा ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न करायला हवेत याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेली दिसून येते. तर 1999 ला देखील राष्ट्रीय शिक्षण जे त्या ठिकाणी समिती आहे या समितीमार्फत देखील त्या ठिकाणी आपल्याला शिक्षणामध्ये असणाऱ्या त्रुटी आहेत त्या त्रुटी कमी केलेल्या दिसून येतात. त्यानंतर भारतीय शिक्षणातील काही समस्या आपण जर त्या ठिकाणी पाहिलं की थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज या दोघांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बराच फरक असलेला त्या ठिकाणी दिसून येतो. भारतीय शिक्षणामध्ये काही समस्या आहेत आणि त्यामध्ये पहिली जी समस्या आहे परीक्षा सुधारणा. आता आपण त्या ठिकाणी पाहतो की परीक्षेमध्ये बऱ्याच सुधारणा त्या ठिकाणी आपल्याला केलेल्या दिसून येतात. पूर्वीची त्या ठिकाणी वार्षिक परीक्षा व्हायची त्याच्यामध्ये आपल्याला बदल करून त्या ठिकाणी विद्यार्थ्याला सतत शिक्षणामध्ये गुंतवून ठेवण्याचा त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न जो आहे तो आपल्याला या मूल्यमापनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. मग त्यासाठी पहिली त्या ठिकाणी घटक चाचणी असेल, दुसरी घटक चाचणी असेल, पहिली सत्र परीक्षा असेल, दुसरी घटक चाचणी असेल किंवा त्या ठिकाणी सत्र परीक्षा असेल. त्याचबरोबर मूल्यमापनामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच सुधारणा ज्या आहेत ते त्या ठिकाणी केलेल्या दिसून येतात. त्याच्याशिवाय सर्वसामाविक शिक्षण जे आहे याचा देखील त्या ठिकाणी आपल्याला विचार केलेला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्याशिवाय जे वंचित घटक आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप देऊन त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आणलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शिक्षणातील ट्रेड्स आणि मुद्दे. यामध्ये जर आपण भारतीय शिक्षण पाहिलं तर जागतिक पातळीवरती जे शिक्षण दिले जातं त्या शिक्षणाचा प्रभाव आपल्या भारतीय शिक्षणावरती बराच त्या ठिकाणी पडलेला दिसून येतो. संयुक्त राष्ट्रसंघ जो आहे त्याचा भाग युनिसेफ जो जागतिक पातळीला त्या ठिकाणी शिक्षणासाठी कार्य करतो तर त्याचा प्रभाव देखील आपल्या शिक्षणावरती त्या ठिकाणी पडलेला दिसून येतो. त्याचबरोबर शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला उच्च शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणावरती झालेलं दिसून येतं आणि या खाजगीकरणाला वेग जो आहे तो 1991 पासून आपल्याला त्या ठिकाणी आलेला दिसून येतो. अशा प्रकारे आज आपण त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल याचा विकास कशा प्रकारे झाला याची माहिती घेतली. थँक्यू.